त्यांच्यापर्यंत दिलेल्या आहेत आणि कलेक्टरला देखील उद्या दिले जाणार आहेत. 4-5 मागण्या आहेत, कारण शिक्षणाच्या बाबतीतल्या सोयी असतील, इतर अनुदानाच्या बाबतीतल्या सोयी असतील. आत्तापर्यंत 50 कोटी अनुदान दिलेलं आहे, 1000 कोटी अनुदान मिळावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आहे. आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील एक विचाराची दिशा वेगळी समाजाच्या दृष्टी द्यावा. इतरांपेक्षा वेगळं आम्ही काही मागतो असं नाही, पण समाजाला देखील एक वेगळ्या पद्धतीनं दर्जा देऊन त्यांना जे काही मान्यता देण्यासारखं येतं आहे ते देण्याची कृपा करावी, एवढंच मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्या सरकारनं मान्य करून ते करावे एवढंच वाटतं. राज्यभर आंदोलन तीव्र पद्धतीने चालू आहे. राज्यभर खरं तर हे आंदोलन आपल्याला मागण्या मान्य झाल्या नाही, मागण्या मान्य झाल्यानंतर जाण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही असणार आहे. कुठेही आंदोलनामध्ये गालबोट लागेल असं कुठल्याही पद्धतीचं विचाराची दिशा नाही. लोकशाही पद्धतीनंच आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही पुढे निघाले. आज म्हणते कोल्हापूर काय आव्हान असणार? आव्हान तेच असणार आहे की जी लिंगायत समाजाला जी काही मागणी आहे किंवा तो समाजाचा दर्जा मिळाला पाहिजे, की जी मागणी आहे ती मिळावं, हीच मागणी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि सरकारकडे देखील तीच मागणी असणार आहे. आणि सरकारनं या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना मान्यता द्यावी एवढी कळकळीची विनंती आमची असते. नमस्कार.